लगेच उतर ते पुढचं बांधायचं राहिलं तर पुन्हा टाकून हे करणार ते बांधायचं राहिलं ना ते राहिले काय पुरी कुठे आता हे खांद्यावर भेळ घेऊन ह्यांना असंच उभं करा काय 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 चला थांबू का मी असं त्या बापाच असं लांब लांब उभा राहा पप्पा हे कोण थांबा 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 ह्यांना बांधू द्या थांबा आधी झोपू द्या ह्यांना झोपू द्या आधी थांबा तेवढे 4च भेळ येतं अजून की 1-2 भेळ निघत म्हणलं हजार येतात त्याची गावतासाठी आपण किती मरमर म्हणे का म्हणून तरी ताण दिली जरा आणायले आणायले थांबा निगेटिव्ह घ्यायचे दादा दम काढा 2च मिनिटं दम काढा गदा हा ना चला हे बैल चाकाला बांधा म्हणलं चाकाला बांधा चाकाला फिरवीत फिरवीत दे रे हा ना चला टाक हिथं टाक हा चला विकासचं पुढच्या वर्षी लग्न करून देऊ हजार विकासची म्हातारी आणि विकासला आपल्यामध्ये ठेवून घेऊ विकास गावाकडे आलं का नाही इकडं इथं कुठेतरी फलाट बिलाट घेऊन बायको फिकू करून देऊन आईला सांभाळायची बायको घ्यायची आणि आमच्या सोबत यायचं कामाला धुडक्या फिडक्या बघा रे संगीत बघा विकासला घ्यायचंय आपल्या इकडे कामाला आनंद फोन लावला म्हणतोय विकास आहे का तिकडे म्हणलं हो आलाय कामाला इकडे सगळे कावरे बरोबर झालेत घरी कुठे गेलाय तो तरी आनंद सांगितलं हा हो सांगितलं की काय त्यांना सांगून आलं की कुठं नाही जात ना किती पैसे दिले किती राहिले आता पैसे राहिले त्याच्याकडे पैसे येतात त्यांच्याकडे 3.5 आपल्या दादा रानाचे पैसे गोळा करायचे आज आमची बोली होती त्यांनी सगळं सोडलं म्हणले बाबा त्यांचं ऊसाचं पुन्हा अवघड होईल म्हणले पुन्हा ऊस पडायचं शेतातलं कामातले बट्याचं नाही चाललं पण ते घरचे पैसे येणार सोडून त्यांनी म्हणले शेतातलं आधी काम झालं का नाही म्हणले पैसे कुठे जात नाहीत म्हणले म्हणे त्यांचं हाय काम तेवढं देऊ दे